संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील जांबूत बुद्रुक येथे कौटुंबिक मालकीच्या जमिनीवरून डोंगरे बंधूंमध्ये वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी श्रीरंग डोंगरे यांनी प्रशासनाकडे केली आहे। श्रीरंग डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी व त्यांच्या भावांनी अनेक वर्षापूर्वी मुळा नदीलगतची जमीन खरेदी करून ती आईच्या नावावर केली होती। त्यावेळी त्यांचे भाऊ तथा गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे कामानिमित्त बाहेरगावी राहत असल्याने आणि त्यांची मुले लहान असल्यामुळे वडील भागुजी डोंगरे यांनी ही जमीन तात्पुरती सुभाष डोंगरे यांच्याकडे कसण्यासाठी दिली होती। मात्र सुमारे 2 वर्षापूर्वी वडील भागुजी डोंगरे यांचे निधन झाल्यानंतर श्रीरंग डोंगरे व इतर भावांनी त्या जमिनीची मागणी केली असता सुभाष डोंगरे यांनी जमीन देण्यास टाळाटाळ केली। यावेळी सुभाष डोंगरे यांनी अरेरावीची भाषा वापरत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप श्रीरंग डोंगरे यांनी केला आहे। दरम्यान अवैध वाळू तस्करीला विरोध केल्यामुळे तस्करांनी त्यांच्या शेताचे नुकसान केल्याचा आरोप सुभाष डोंगरे यांनी करत संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। मात्र हा दावा पूर्णपणे निराधार असून वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा श्रीरंग डोंगरे यांनी केला आहे। मी श्रीरंग भीमाजी डोंगरे, राहणार जांबूत खुर्द, तालुका संगमनेर इथला कायमचा रहिवासी आणि ह्या भीमाजी गोविंदा डोंगरे आमचे वडील, त्यांना आम्ही 5 मुलं आहेत। 5 मुलापैकी 1 नंबर माझा आहे, 2 नंबर हा शेजारी भाऊ उभा आहे त्याचा आहे, 3 नंबर हा सरपंच आहे, 4 नंबर गोरख भीमाजी डोंगरे आणि 5 नंबर मनोहर भीमाजी डोंगरे, असे आम्ही 5 भाऊ। परंतु हा 3 नंबर भाऊ मुंबईला राहत होता। मुंबईला राहत असताना हा कमीत कमी 10-20 वर्ष मुंबईला थांबला। त्याच्यानंतर आम्ही 4 भावांनी काबड कष्ट ऊसतोड करून ही जमीन खरेदी घेतलेली। ही जमीन खरेदी घेऊन बुवा एकाच्या नावावर केलं तर उद्या तो काय करीन कसं करीन यापेक्षा आईच्या नावावर या जमिनीचा कागद केला। ही जमीन ऑलरेडी इथं 1 एकर आणि पठारावर 2.5 एकर अशी आम्ही 4 भावांनी खरेदी घेतलेली। परंतु तो मुंबईवरून आल्याच्या नंतर आम्ही विभक्त झालो। विभक्त झाल्याच्या नंतर आमचे वडील म्हटले, भाऊ तुमची मुलं जरा सरसुंदी आहेत, मोठाली आहे, परंतु याला मुलगा आणि मुलगी आहेत, लहान आहेत, त्यांची शाळा याच्याने काय होणार नाही। ही बागायती जमीन त्याच्याकडे खायला ठेवा, त्याची मुलं रेगर रुपयाला जाईपर्यंत ती जमीन त्याला खाऊ द्या। आज परिस्थिती अशी का 10-12 वर्ष 8-10 वर्ष तो जमीन खातोय, त्याची मुलं शिक्षण करून आज चांगल्या स्टेपवर आहे, इंजिनियर आहे, मुलगा मुलगी इंजिनियर आहेत। त्याची परिस्थिती अशी का वडील जाऊन 2 वर्ष झालेत, वडिलांनी दिलेला शब्द आम्ही तोपर्यंत पाळला, परंतु आता आम्हाला ही जमीन पाहिजे, ही आमच्या कष्टाची। तर आम्ही या जमिनीची मागणी केली असता तो आमच्याशी अरेरावीची भाषा करतो, सरपंच पदाचा मोठ्यापणा गाजून प्रशासनाचा दबाव आणायला बघतोय आमच्यावर। तर परिस्थिती अशी आहे का त्यांनी नियमानुसार हा हिस्सा आमच्या पद्धतीने आम्हाला मिळावा। हा इतका चलाक माणूस आहे, पोलीस स्टेशनला त्रास, एसटी महामंडळाला त्रास, फॉरेस्ट अधिकाऱ्यांना त्रास, त्याच्यानंतर महसूल प्रशासनाला प्रत्येकाला याचा हे असतो। आणि हा याच्या पदाचा वापर करून परत शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणतो। परिस्थिती अशी आहे का उपोषण करीन, हे करीन ते करीन, सतत 8 दिवसाला गुन्हा, 10 दिवसाला पोलीस केस, फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन, तहसीलदारला फोन, ते अधिकारी येऊन त्रस्त झाल्यात। ते इथं आल्याच्या नंतर येतात बघतात कुठेच काही नाही, हा खोटे गुन्हे दाखल करतो, त्याच्यामुळं प्रशासन याची दखल घेत नाही। आणि महत्वाचा विषय, प्रशासनाने हा विचार करावा का हा माणूस अशा पद्धतीचा असून यांनी प्रशासनाला सगळ्या खात्यांना त्रास दिला,
भावांना त्रास दिला, गावांना त्रास देतोय, हा हा माणूस आहे असा कोण? याला फक्त वचक बसवायचा आहे, मोठेपणा गाजवायचा आहे. तर हा आयते याच्याकडं याच्याकडे पैसे माग, त्याच्याकडे पैसे माग. हा ग्रामपंचायतीमध्ये काय काय करतोय आम्हाला त्याच्याशी काही गरज नाही. सगळी ग्रामपंचायत खाली तरी आम्हाला भावांना काही गरज नाही. परंतु यांनी आमच्यावर एवढा मोठा अन्याय उठावलाय. स्पष्ट म्हणतो, तुम्ही जर वावरात पायी घातला तर तुमची पोरं वाळू धंदा करतात, गांजाचा धंदा करतात, असं हे करून तुमच्या मुलांना बर्बाद करीन अशी धमकी पण देते. तर परिस्थिती अशी आहे का आज रोजी तो प्रांत कचेरीवर उपोषणला बसला आहे. तरी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे का अशा भावाची एकाही अधिकाऱ्यांनी कुठलीही हे घेऊ नये. नाही तर अधिकाऱ्यांनी येऊन प्रत्यक्षात जागेवर आमची चौकशी करावा. मी कोणत्याही गुन्ह्यास तयार आहे आणि कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु ह्या माणसाने आमच्या लेकरा बाळासह पूर्ण कुटुंबावर अन्याय चालवलाय. तरी प्रशासनाने प्रत्येक अधिकाऱ्यांनी येऊन प्रत्यक्षात जागेवर चौकशी करावा आणि नंतर काय असेल त्यांना काय निष्कर्ष निघन, आम्ही खरे आहे का खोटे, तो खरा आहे का खोटा आहे, याचं निष्पन्न काढून तो उपोषणला बसलेल्या माणसाला कोणता न्याय द्यायचा हे ठरावा. अथवा उपोषण करीत असतात त्याला जेलमध्ये टाकून त्याची शिक्षा त्याला भोगायला लावा. आज आमची पोरं रात्रंदिवस काबड कष्ट करतात, त्यांच्या अन्नात माती लोरायला हा याच्या इतका थर्ड क्लास माणूस कोणी नाही. हा बायका पोरं घेतो, अहो पोलीस स्टेशनला शेळ्या सुद्धा नेतो, एवढे खोटे गुन्हे दाखल करतोय. हा सगळ्या पोलिसांना माहितीये, पूर्ण तालुक्याला माहितीये, पूर्ण दोन्ही गावांना माहितीये. हा साधा एखाद्याला नळ द्यायचा तरी 1,500 रुपये मागतो. 1,500 मागताना याला बाईनं चप्पलने मारले गावात पाण्याचं कनेक्शन देताना. हा 1,500 रुपये मागत होता त्या बाईकडे, तिने चप्पलने मारले याला. घरकुलाच्या घरकुलावाल्यांका हा 5,000 रुपये घरकुलावाल्याकडे मागतो. वाळूची जबाबदारी मी घेतो. हा 2017 साली याच्यावर 170 ब्रॉचचा वाळू चोर म्हणून याच्यावर गुन्हा दाखल आहे. डोंगराच्या कडेला यांनी खूप मोठा साठा केलेला होता. तीच वाळू त्यांनी सरकारी दवाखान्याला कॉन्ट्रॅक्टदाराला विकली. काय आजही त्याच्यावर तो गुन्हा दाखल आहे. हा माणूस एकदम थर्ड क्लास आहे. तरी शासनाला विनंती आहे, प्रशासनाला माझी विनंती आहे, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, फॉरेस्टचे अधिकारी, अधिक एसटी महामंडळाचे अधिकारी, BDO साहेब, याला विनंती आहे तुम्ही प्रत्यक्षात गावात येऊन 4 लोकांकडे याची चौकशी करा. याची वर्तणूक कशी आहे, हा माणूस कसा आहे, हा हप्तेबादर आहे. हा काही त्याला ते म्हणता, अहो श्रीरंग भाऊ, अहो तुम्ही तुमच्या भावाला काहीतरी स्पष्ट सांगा, त्याला काही सुधरा. अहो तो आमच्याकडे हप्ते मागवतो, तो खुशाल म्हणतोय आमका धंदा करतोय, त्याच्याकडून हप्ते घ्या, मला अर्धे द्या, तुम्ही अर्धे द्या. तीच परिस्थिती पोलीस स्टेशनची सुद्धा आहे. त्या लोकांना सुद्धा म्हणतोय. आज सरकारी कामातली माणसं कोण साक्षीला उभं राहणार आहे इथं आम्हाला माहितीये. तरी शासनाने याचं उपोषण काय पद्धतीचं आहे याची शहानिशा जागेवर येऊन करावा. जर याचं उपोषण खरं असेल आणि आम्ही जर खरंच गुन्हेगार असाल तर आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे असं प्रशासनाला हात जोडून विनंती करतो. नाही तर याच्या मुचकण्याला धरून जेलमध्ये टाका. हा प्युअर दरोडेखोर माणूस, हा हप्ते घेणारा माणूस आहे. याला काम करायची गरज नाही. याच्या गळ्यात माळे, हा माळीच्या खोट्या शक्ती घेतो अधिकाऱ्यांपुढं. हे अगदी सत्य परिस्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व बाबींची शहानिशा करावी
आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीरंग डोंगरे व भावांनी केली आहे. तर या प्रकरणाबाबत सुभाष डोंगरे यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. ती मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज जांबूत.